आज वाटेगावमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं संमेलनाचं आयोजन केलेलं आहे. त्या संमेलनामध्ये शुभ आशीर्वाद देण्यासाठी गुरुदेव धारेश्वर महाराज इथं उपस्थित आहेत. महाराजजी, आज हिंदू संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. काय वाटते सगळा हा समुदाय बघून? तसा विचार केला तर हिंदू समाजाचं संघटन हा अभावच आहे. गेली 50 वर्ष आम्ही अनुभवतो की हिंदू समाज एकत्र येताना दिसत नाही. मात्र अलीकडे लोकांमध्ये प्रेरणा निर्माण झालेली आहे आणि याचं निमित्त म्हणजे RSSच्या 101 वर्षाचा आपण वर्धंती दिवस साजरा करतो आहे. ते निमित्त आहे. त्या निमित्ताने आपली संघटना काय करते, आपल्या समाजाचं काय काम चालू आहे, आपल्या धर्माचे संस्कार काय आहे, आपल्याकडे विवाह आणि अंत्येष्टी किंवा वाढदिवस या 2-3 विषयाशिवाय दुसरं काहीच माहिती नाही आहे. जोपर्यंत आपल्या धर्माचं आपल्याला ज्ञान होणार नाही तोपर्यंत आपण धार्मिक बनणार नाही आणि धार्मिक बनल्याशिवाय राष्ट्रीय बनता येत नाही. आणि जेव्हा देव आणि देशावर प्रेम निर्माण होतं तेव्हा आपण परस्परावर प्रेम करायला शिकतो आणि परस्परावर प्रेम केल्यानंतरच आपला शत्रू कोण आहे आणि मित्र कोण आहे याची जाणीव होत असते. महाराज, हिंदू संमेलनाची गरज पडते का? गरजेचे आहेत का आता? खऱ्या अर्थाने ही संमेलनं घेण्याची गरज पडता कामा नये, की रोजच आपल्या देवळातल्या मंदिरात आरती असते त्यावेळेला आपण सगळ्यांनी संघटित व्हायला पाहिजे. कोणाच्या तरी घरामध्ये सत्यनारायण असेल, वरद शंकर पूजा असेल, रुद्राभिषेक असेल किंवा कोणत्या ना कोणत्या कारणाने मग लग्न किंवा अंत्येष्टी वगैरे या निमित्ताने लोक एकत्रित येतात. त्यावेळेलाच त्यांच्यामध्ये हिंदू धर्माबद्दलची चर्चा व्हायला पाहिजे. मात्र तसं न होता फक्त भोजनावळी एवढाच कार्यक्रम आपल्याला होताना दिसतो. धार्मिक विधीबद्दल सुद्धा मंगलाष्टका टाकायला त्या वधूवरांवर अक्षत टाकायला जाण्यापेक्षा नंतर जेवायला जाऊया या प्रकारची वृत्ती आपल्याकडे निर्माण झालेली आहे आणि परस्पराबद्दलचं प्रेम होण्यासाठी संमेलनाची आवश्यकता आहे. तरुणांसाठी काय सांगाल? तरुणांचं किती आकर्षण आहे किंवा झालं पाहिजे? काय कमतरता वाटते का? खऱ्या अर्थाने म्हणजे इथं चांगलं वाटलं, इथं बऱ्यापैकी तरुण दिसले. मात्र तरुण सध्या उदासीन आहे आणि विशेष करून म्हणजे तरुण आता व्यसनी झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आणि याचा दोष मी राजकारणावर देतो. कारण राजकारणी मंडळींनी तुम्हाला हॉटेल मुक्त केलं, तुम्हाला जे हवे आहेत ते छंद देण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहता यांनी वाचनालयामध्ये त्यांना ठेवणं किंवा एखादी पाठशाळा वगैरे चालवायला लावणं, एखाद्या मंदिरात सेवा करायला लावणं, पूर्वीसारखे तळे, नदी यांची दुरुस्ती करणं, विहिरीतील गाळ काढणे यासारख्या निमित्ताने लोकांना एकत्रित बोलावणं आणि त्यावेळेला वनभोजन करणं किंवा नदीच्या काठावरती सर्वांनी मिळून मिष्टान्न घेणं ह्या पूर्वीच्या परंपरा होत्या. तशा न राहता आता मात्र वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं, विशेषतून मद्यपानाचाच जास्त प्रयोग आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळे निवडणूक म्हणजे काहीतरी वेगळा आहार आणि विहाराचं साधन आहे अशी वृत्ती तरुणांमध्ये निर्माण झालेली आहे. आणि या 8-10 दिवसाच्या व्यसनाचा जेव्हा त्यांना छंद लागतो तेव्हा ते घरच्या लोकांचे प्राण घेऊन, धन घेऊन, चोरीमारी करून पण आपली इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारे आणि मुळातच इंद्रिय ही बाह्य आहेत आणि बाह्य वक्र असलेल्या इंद्रियांना सतत बाहेरच्या वाईट गोष्टींचेच आकर्षण राहतं. ते न होता आपल्या धर्माबद्दलचं आकर्षण व्हावं यासाठी संमेलनास आवश्यकता आहे आणि आजच्या तरुणाला तर निश्चितपणे धर्माच्या वृत्तीने वागलं पाहिजे. तो जर संघटित झाला नाही किंवा कुठेतरी व्यसन करतो हे कळलं तर त्याच्या विवाहावर परिणाम होतो आणि आज आपणाला हिंदू समाजातील तरुण तरुण म्हणण्यापेक्षा प्रौढ झालेले आहेत. 40 वर्षानंतर त्यांची लग्न होताना दिसत आहेत. कारण हा चांगला मुलगा आहे हे पटवून देण्याची वेळ येते आहे. जर तो संघटित राहिला, सत्कर्म करत राहिला, कुठेतरी समाजसेवा करतो हे चित्र दिसलं तर निश्चितच त्या मुलाबद्दल मुलींनाही आदर वाटेल किंवा बा ठीक आहे, चांगला आहे, स्वभाव चांगला आहे. मग तो कमी उत्पन्न मिळवणारा असला तरी चालेल. आज लाखो रुपये मिळवणारे तरुण आहेत किंवा प्रौढ आहेत, मात्र ते व्यसनी असल्यामुळे त्यांच्या विवाहाच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. समाज संघटन आणि संमेलनाचा मुख्य हेतू हाच आहे की संस्काराचं वर्धन व्हावं, समाज संघटित व्हावा आणि आपल्यावरती कुठल्याही शत्रूचा कसल्याही प्रकारचा आघात होऊ नये. अगदी शेवटचा प्रश्न. RSSवर नेहमी जातीवादीचा आरोप केला जातो. आपण कसं बघता याकडे? नाही, RSSवादी निर्माण करणारे कदाचित त्या काळातील बुद्धिमान लोक होते आणि बुद्धिमान म्हणजे ब्राह्मणच आहे, ते साहजिकच आहे. जंगम, ब्राह्मण आणि गुरव हे तिघांचा त्रिवेणी संगम झाला तरच समाज संघटित होणार आहे.
आणि तीच योजना मनामध्ये ठेवली. नंतर 12 बलुते. शिवाजी महाराजांनी तरी काय केलं होतं? हेच केलं होतं. ज्यावेळेला हे 12 बलुतेदारांना त्यांनी एकत्र केलं, त्यानंतर मग त्यांचे मराठी लोक एकत्र आले. ते सुद्धा बराच काळपर्यंत एकत्र येत नव्हते. मराठी एकत्रित यायला, मावळे एकत्रित यायला खूप वेळ लागला. मात्र हे बैते बलुते आलुते जे होते ते लवकर आले आणि मग पुढे गेले. आणि त्या आलुते बलुतेदारामध्ये ब्राह्मण जंगमच मोठे आहेत सुरुवातीपासून संघटित आणि सर्वांना जवळचा वर्ग तो आहे. त्यामुळे सुरुवात करत असताना RSS मध्ये कदाचित त्या लोकांच्या माध्यमातून झाली असली तरी हेतू हेच आहे की या समाजाला आणि देशाला संघटित करण्यासाठी चांगल्या लोकांची आवश्यकता आहे. ब्राह्मणाला लढण्याचं शक्य होईल असं नाही आहे. तो त्याच्या पूजाविधीमध्ये पारंगत असेल. देव, देश आणि धर्म ही त्रिसूत्री आहे आणि ती व्यवस्थित चालण्यासाठी RSS ची निर्मिती झाली. आणि मग प्रसंगी लाठीकाठीचा प्रसंग आला तरी ते करता यावं, हा त्याचा मुख्य हेतू आहे. संघाचं शिक्षणच असं आहे की तुम्ही देव, देश आणि धर्म तिन्हीवरती लक्ष दिलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने आत्ता पुन्हा त्याची जागृती व्हावी. या निवडणुकीच्या वगैरे निमित्ताने गावागावात होणारा हेवा दावा, घराघरामध्येच आपल्याला 4-4 पार्टीचे लोक बघायला मिळतात. मुळात माणसं 5 किंवा 4च आहेत आणि ते 4 वेगवेगळ्या पक्षातले असल्यामुळे एकमेकाचा संपर्क, घरातच संपर्क संपलेला आहे. घर बिघडलं, गल्ली बिघडली, गाव बिघडलं, त्याचबरोबर मग तालुके बिघडत गेले. आणि असं जर बदलत गेलं तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत फुटीरता निर्माण झाली तर शत्रूंना संधी मिळू शकते, देशाचं नुकसान होऊ शकतं. आणि म्हणून आपणाला संघटित होणं हे अत्यंत आवश्यक आहे.